नेक्स्ट पॉइंट बघा. एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. लिक्विड ड्रॉप्स आणि सोप बबल्स हे कसे फॉर्म होतात त्या संदर्भात सांगितलेलं आहे. लिक्विड ड्रॉप्स अँड स्मॉल बबल्स आर स्फेरिकल इन शेप because the forces of surface tension dominate the gravitational force. बघा हे महत्वाचं वाक्य आहे त्याच्यातलं. तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा पण जास्त असतो. अँड दीज फोर्सेस ऑलवेज ट्राय टू मिनिमाइज द सरफेस एरिया ऑफ द लिक्विड. आणि हे फोर्सेस ड्यू टू सरफेस टेन्शन आहेत ते तिथला सरफेस एरिया कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करतात. A bubble or a drop does not collapse because the resultant of the external pressure and the force of surface tension is smaller than pressure inside a bubble or inside a liquid drop. बघा हे सुद्धा वाक्य बघा किती महत्वाचं वाक्य आहे. बबल और ड्रॉप डज नॉट कोलॅप्स. कोलॅप्स म्हणजे तो फुटत नाही, तो आहे तसा स्पेरिकल शेप मध्येच राहतो. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की एक्सटर्नल प्रेशर आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन यांचा रिझल्टंट बघा काय काय म्हटलंय. एक्सटर्नल प्रेशर अँड फोर्स ऑफ सरफेस टेन्शन यांचा रिझल्टंट जो आहे इट इज स्मॉलर दॅन द प्रेशर इनसाइड ए बबल ऑर इनसाइड ए लिक्विड ड्रॉप. म्हणजेच त्या बबल किंवा लिक्विड ड्रॉपच्या आतलं प्रेशर, आतला फोर्स हा जास्त असतो. बाहेरचं जे एक्सटर्नल प्रेशर आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे यांचा रिझल्टंट जो आहे तो स्मॉलर असतो. त्यामुळं तो बबल किंवा ड्रॉप फुटत नाही, तो आहे तसा स्फेरिकल शेप मध्ये राहतो. लक्षात ठेवा इथले 1-2-3 पॉइंट. काही तुम्ही सांगू शकत नाही, एमसीक्यू कसे वाटेल तसे तयार करतात, त्यामुळं जरा काळजीपूर्वक वाचन करून ठेवा. त्याच्या पुढचा पॉइंट आहे एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर इनसाइड ए ड्रॉप. तर लिक्विड ड्रॉपच्या आत प्रेशर जास्त असतं, आता जसं आपण सांगितलेलं आहे. तर हे एक्सेस प्रेशर म्हणजे हे जे जास्तीचं प्रेशर आहे आतल्या बाजूला ते किती असतं. त्याचा जो फॉर्म्युला सांगितलेला आहे तो लाप्लास त्यानं सांगितलेला आहे, म्हणून याला लाप्लास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन असं पण म्हणतात. याचं मॅग्नेटिक फील्ड मध्ये पण काम आहे, त्यामुळे नेमकं कशा संदर्भातलं विचारलंय ते जरा व्यवस्थित बघत चला आणि मग त्याचं उत्तर लिहा. कन्सिडर ए स्पेरिकल ड्रॉप ॲज शोन, इथं दाखवलेलं आहे. PI it is the pressure inside the drop and PO it is the pressure outside it. The drop is spherical in shape, इथं दाखवलेलं आहे. Hence pressure PI must be greater than PO. ज्या अर्थी हा ड्रॉप स्पेरिकल आहे त्या अर्थी आतलं प्रेशर जास्त असणार आहे, म्हणून तर आकार असा झालाय. बघा लक्षात येते का. त्याच्यावरून हे लक्षात ठेवायचं. मग एक्सेस प्रेशर किती असणार. एक्सेस म्हणजे या दोन प्रेशर मधला डिफरन्स, तो येणार PI मायनस P0. नाउ ड्यू टू धिस प्रेशर ॲझ्युम दॅट रेडियस ऑफ ड्रॉप इनक्रीज फ्रॉम R टू R प्लस डेल्टा R. म्हणजे इनिशियल रेडियस होती R, ती किती होते R प्लस डेल्टा R होते, वेअर डेल्टा R इज अ व्हेरी स्मॉल. इथे लिहिलेलं आहे डेल्टा R इज व्हेरी स्मॉल. ही अतिशय स्मॉल व्हॅल्यू आहे, इन द रेंज 10⁻⁷. त्याच्या पुढेच असं तुम्ही कन्सिडर करू शकता. सो दॅट प्रेशर इनसाइड अ ड्रॉप रिमेन्स ऑलमोस्ट कॉन्स्टंट. ही व्हॅल्यू इतकी लहान आहे की आतलं जे प्रेशर आहे ते तुम्ही ऑलमोस्ट कॉन्स्टंट कन्सिडर करू शकता. फार मोठे काही फरक त्या ठिकाणी पडत नाही. इनिशियल सरफेस एरिया ऑफ ड्रॉप, त्याचा इनिशियल सरफेस एरिया किती येणार. मग इनिशियल रेडियस किती होती R. सरफेस एरियाचा फॉर्म्युला 4πr². ही इनिशियल सरफेस एरिया झाला, इनिशियल रेडियस झाली स्मॉल r. आता फायनल रेडियस किती झालेली आहे R प्लस डेल्टा R. मग फायनल सरफेस एरिया ऑफ ड्रॉप इक्वल टू A2
फक्त आरच्या ठिकाणी घ्यायचं आर प्लस डेल्टा आर आणि त्याचा स्क्वेअर करायचा. आता ही टर्म सोडवून घ्यायची आहे. आता जरा बघा काय काय होणार. हे 4 पाय तसंच ठेवलेलं आहे. आर प्लस डेल्टा आर त्याचा स्क्वेअर. हेच कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा फक्त. याचं येतं आर स्क्वेअर प्लस 2r इंटू डेल्टा आर प्लस डेल्टा आर ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वापरलेलं आहे. आता हे जे बाहेर 4 पाय आहे त्या 4 पायनं याला आत मल्टिप्लाय करा. ही टर्म इथं दिलेली आहे. आता 4 पायनं आत मल्टिप्लाय करा. 4 पाय आर स्क्वेअर पहिली टर्म. पुढची येणार आहे 4 इंटू 2 8 पाय आर इंटू डेल्टा आर. आणि त्याच्या पुढे येणार आहे 4 पाय इंटू डेल्टा आरचा स्क्वेअर. मग आताच आपण सांगितलं की डेल्टा आर ची व्हॅल्यू साधारणपणे या रेंज मधली आहे. मग याचा जर मी स्क्वेअर केला आहे बघा इथे स्क्वेअर करायचा. याचा जर स्क्वेअर केला तर तो स्क्वेअर येतो 10⁻⁻14. ही व्हॅल्यू खूप लहान असते त्यामुळे तुम्ही त्याला डायरेक्ट इथं निग्लेक्ट करू शकता. ॲज डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल डेल्टा आर स्क्वेअर इट कॅन बी निग्लेक्टेड. त्यामुळे ह्याला तुम्ही इथंच काढून टाका. राहणार फक्त ह्या 2 टर्म्स. तेवढ्याच 2 टर्म्स इथे घेतलेल्या आहेत बघा. त्यापैकी ही जी पहिली टर्म आहे 4 पाय आर स्क्वेअर ती इथे आहे. 4 पाय आर स्क्वेअर म्हणजेच कोण आहे A1 ते इथं लिहिलं. हे A1 इकडं आणून वजा केलं A2 मायनस A1. दिस इज द चेंज इन सरफेस एरिया. त्याला मी कन्सिडर केलेलं आहे DA आणि ती व्हॅल्यू येते 8 पाय आर इंटू डेल्टा आर. महत्वाचा सेक्शन इथला, महत्वाचं इक्वेशन. मग इथं तुम्हाला टोटल इन्क्रीज इन सरफेस एरिया मिळालेला आहे. आता पुढं काय करायचं आहे. वर्कडन इन इन्क्रीजिंग द सरफेस एरिया बाय DA इट इज स्टोअर्ड ॲज एक्सेस सरफेस एनर्जी. हा एरिया वाढवण्यासाठी जेवढं तुम्ही वर्कडन कराल तेवढं त्या सरफेसमध्ये एनर्जीच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतं. आणि त्याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे जो तुम्हाला ऑलरेडी आपण पूर्ण केलेला आहे. DW इक्वल टू टेन्शन इंटू चेंज इन एरिया. चेंज इन एरिया एवढा आहे तो इथं वापरला. धिस वर्कडन इज ऑल्सो इक्वल टू. आता हेच वर्कडन आणखीन एका प्रकारे बघायचं आहे. वर्कडनचा आपण बेसिक फॉर्म्युला काय घेतो. वर्कडन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. This work done is also equal to product of force F which causes increase in area of bubble and displacement delta R which is increase in radius of bubble. मग इथं काय काय घ्यायचंय बघा. फोर्स घ्यायचा आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय घ्यायचं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे डेल्टा आर घ्यायचं आहे. हे महत्वाचं ह्याच्यातलं ते व्यवस्थित बघून घ्या. मग हे जर याच्यामध्ये आपण वापरलं तर मग आता मला इक्वेशन मिळेल DW इक्वल टू F इंटू डेल्टा आर. आता याच्यातली मला टर्म पाहिजे आहे ती म्हणजे फोर्स. आता फोर्स साठी हे कसं केलेलं आहे ते बघा. प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला काय. फोर्स अपॉन एरिया. मग याच्यावरून फोर्स इक्वल टू काय येणार P इंटू A येणार. मग एक्सेस फोर्स इक्वल टू एक्सेस प्रेशर इंटू सरफेस एरिया. हाच फॉर्म्युला इकडे असा घेतलेला आहे. मग फोर्स F घेतलेला आहे. एक्सेस प्रेशर किती आहे ते आपण पहिल्यांदाच लिहिले PI मायनस P0. इथं फक्त लक्षात ठेवा सरफेस एरिया घेताना इनिशियल सरफेस एरिया घ्यायचा आहे 4 पाय आर स्क्वेअर. आणि याच्यानंतर फॉर्म्युला वापरलेला आहे तो म्हणजे वर्कडन इक्वल टू फोर्स इंटू डेल्टा आर. मग त्याच्यातला फोर्स एवढा आहे तो इथे घेतलाय. पुढं काय घेतलंय त्याच्या डेल्टा आर. त्याला डेल्टा आर न प्रोडक्ट करून घेतलेला आहे. मग हे एक वर्कडन आहे. आणि याच्या आधीच्या पेजवरती आपण एक वर्कडन इथं काढून ठेवलेलं आहे. हे दोन्ही वर्कडन आता इक्वल करेल. इथं काय बघा वर्कडन म्हणजे T इंटू 8 पाय आर डेल्टा आर. इथं घेतलंय ते.
आणि इथलं वर्कडन आहे पी आय मायनस पी झिरो 4πr² इंटू डेल्टा. आता हे सिम्प्लिफाय करायचंय. त्याच्यातलं डेल्टा आर हे कॅन्सल होईल. त्याच्यानंतर एक आर पण कॅन्सल होईल. पाय कॅन्सल होईल. 4 ने इकडं डिव्हाइड करून घ्या. इथं 2 येणार. मग 2t आणि इथं एक डाव्या बाजूला आर आहे ते पलीकडे पाठवा. 2t अपॉन आर हे असं तुम्हाला फायनल इक्वेशन मिळेल. इम्पॉर्टंट इक्वेशन. अँड धिस इक्वेशन गिव्स एक्सेस प्रेशर इनसाइड ए ड्रॉप. हे तुम्हाला काय देतं, तर ड्रॉपच्या आत असलेलं एक्सेस प्रेशर, प्रेशर कितीनं जास्त आहे ड्रॉपच्या आत ते सांगतं. दिस इज कॉल्ड ॲज अ लाप्लास लॉ ऑफ ए स्पेरिकल मेम्ब्रेन. तर हा लाप्लास लॉ आहे. तर हे आता आपण जे बघितलं ते कुणासाठी होतं, लिक्विड ड्रॉपसाठी होतं. आता आपल्याला कन्सिडर करायचं आहे सोप बबल कन्सिडर करायचं आहे. आता ज्या वेळेला तुम्ही सोप बबल कन्सिडर करताय त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला चेंज इन सरफेस एरिया जो घ्यायचा आहे, जो आपण फक्त एवढाच घेतला होता, तो तुम्हाला 2 टाइम्स घ्यावा लागेल. बघा लक्षात येते का? कारण आधी पण सांगितलंय सोप बबल, सोप फिल्म डबल सरफेसेस असतात. बघा इथं काय म्हटलंय, फॉर ए सोप बबल there are two free surfaces in contact with the air, the inner surface and the outer surface. Hence equation 1 changes to, मगाच्या डेरिवेशन मधलं हे इक्वेशन इथं 8πr डेल्टा लिहिलं होतं त्याला 2 न मल्टिप्लाय करा. Hence total increase in the surface area of a soap bubble while increasing its radius by delta r is, एवढा चेंज इन एरिया तुम्हाला घ्यावा लागेल. मग तो फॉर्म्युला फक्त इकडे जिथं 8π आपण घेतलं होतं तिथं 16 होणार आणि त्यामुळं फायनल फॉर्म्युल्यामध्ये जिथं 2t होतं तिथं 4t होणार. म्हणजे इथला फॉर्म्युला असा येतो 4t डिवायडेड बाय r. हे सोप बबल साठी आहे. आणि लिक्विड ड्रॉप जर विचारलं तर लिक्विड ड्रॉप साठी हे असं आहे. त्यामुळे हे व्यवस्थित जरा, हे मधनच कट होते बघा काय. ठीक आहे, तेव्हा हा जरा पॉइंट व्यवस्थित बघून ठेवा काय ह्याच्यामध्ये दिलेलं आहे ते इम्पॉर्टंट आहे ते. आणि याच्यामधला शब्द प्रयोग जरा काळजीपूर्वक बघा. म्हणजे लिक्विड ड्रॉप साठी विचारले का सोप बबल साठी विचारले त्याच्यानुसार फॉर्म्युला चेंज होईल. नेक्स्ट पॉइंट आहे कॅपिलरी ऍक्शन. कॅपिलरी कशाला म्हणायचं बघा पहिल्यांदा, ए ट्यूब हॅव्हिंग अ व्हेरी फाईन बोअर. त्या ट्यूबला जे होल आहे ते अतिशय लहान होल असेल, फाईन बोअर म्हटलंय. त्या बोअरची रेडियस साधारणपणे 1 मिलीमीटर एवढी रेडियस कन्सिडर केलेली आहे. हॅव्हिंग व्हेरी फाईन बोअर, डायमीटर सुद्धा म्हटलं तरी चालेल. 1 मिलीमीटर एवढा डायमीटर म्हणजे रेडियस त्याच्याही पेक्षा कमी होईल. अँड ओपन ऍट बोथ एंड्स, दोन्ही एंड्सला ती ओपन असेल. इज कॉल्ड अ कॅपिलरी ट्यूब. शुद्ध मराठीमध्ये याला केशनलिका असं म्हणतात. आता अशी ही कॅपिलरी ट्यूब जर तुम्ही वेगवेगळ्या लिक्विड्स मध्ये जर डीप केली तर काय होतं बघा. इफ वन एंड ऑफ ए कॅपिलरी ट्यूब इज डीप्ड इन ए लिक्विड which partially or completely wets the surface of a capillary like water in glass, liquid level in the capillary rises. जर पाण्यासारख्या लिक्विडमध्ये, मग पाण्यासारख्या म्हणजे काय म्हणायचं आहे, असं लिक्विड जे सॉलिडला वेट करतं, अशा लिक्विडमध्ये जर कॅपिलरी तुम्ही जर इमर्स केली तर कॅपिलरी मधली लिक्विड लेवल वाढते. But if the capillary tube is dipped in a liquid which does not wet its surface, like mercury in glass, level of liquid inside capillary drops. मात्र हेच जर तुम्ही असं लिक्विड घेतलं मर्क्युरी सारखं जे सॉलिडला वेट करत नाही, त्याच्यामध्ये जर तुम्ही
कॅपिलरी जर इमर्स केली तर कॅपिलरीच्या आतली लिक्विड लेवल कमी होते, इट ड्रॉप्स. सो धिस फेनॉमेना ऑफ राईज ऑर फॉल ऑफ ए लिक्विड इनसाइड ए कॅपिलरी ट्यूब when it is dipped in the liquid is called capillarity. ही जी फेनॉमेना आहे की ज्याच्यामध्ये कॅपिलरी ट्यूबच्या आतली लिक्विड लेवल कधी राईज होते कधी फॉल होते, याला काय शब्दप्रयोग वापरलाय तुम्ही? कॅपिलॅरिटी असं त्याला म्हटलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट बघा. कॅपिलॅरिटी इज इन ऍक्शन व्हेन, म्हणजे कॅपिलॅरिटीची एक्झाम्पल्स आहेत. ऑइल रायझेस अप द विक ऑफ ए लॅम्प. ते जुन्या काळातले जे लॅम्प, जे रॉकेलवरती वगैरे जे असायचे छोटे छोटे दिवे घरी तयार केले जायचे, शुद्ध मराठीमध्ये त्याला चिमणी सुद्धा म्हणत होते, त्याच्यामध्ये जे ऑइल जे आहे ते त्या विक मधून, विक म्हणजे त्याच्यामध्ये एक सुतळी वगैरे त्या रॉकेलमध्ये वगैरे सोडलेली असायची, त्याच्यातून ते ऑइल वरती जायचं. त्याच्यानंतर क्लॉथ रॅग सक्स वॉटर. पाण्यामध्ये जर आपण एखादं कापड वगैरे जर टाकलं तर ते कापड काय करतं? पाणी शोषून घेतं. वॉटर रायझेस अप द क्रेव्हिसेस इन रॉक्स. खडकांच्या मध्ये ज्या भेगा असतात त्याच्यातून पाणी वरती चढतं. सॅप अँड वॉटर राईज अप टू द टॉपमोस्ट लीव्ज इन अ ट्री. झाडामध्ये सगळ्यात वरच्या टोकाला जी पानं असतील तिथपर्यंत सॅप आणि वॉटर हे पोचू शकतं. हे फक्त कॅपिलरीमुळे शक्य आहे. ब्लॉटिंग पेपर ऍब्सॉर्ब्स इंक. ब्लॉटिंग पेपर म्हणजे वर्तमानपत्रासाठी जो पेपर वापरला जातो तो, ते काय करतं? इंक चटकन शोषून घेतं. याच्यामध्ये सुद्धा कॅपिलॅरिटीज आहे, कॅपिलरीज असतात त्याच्यामध्ये हे इंक ऍब्सॉर्ब होतं. So when a capillary is dipped in a liquid, two effects can be observed. दोन प्रकारचे इफेक्ट बघायला मिळतात. लिक्विड लेवल कॅन राईज इन द कॅपिलरी. वॉटर सारखं लिक्विड असेल तर, वॉटर सारखं म्हणजे जे सॉलिडला वेट करतं ते. और द लिक्विड लेवल कॅन फॉल इन द कॅपिलरी. फॉर एक्झाम्पल मर्क्युरी इन ग्लास कॅपिलरी. मर्क्युरी सारखं लिक्विड असेल जे सॉलिड सरफेसला वेट करत नाही, त्या ठिकाणी लिक्विड लेवल, कॅपिलरीच्या आतली लिक्विड लेवल फॉल होते. मग त्याच्यातलं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे ते कॅपिलरी फॉलचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आता बघू आपण त्याचं कशा पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. कन्सिडर ए कॅपिलरी ट्यूब डीप्ड इन ए लिक्विड विच डज नॉट वेट द सरफेस. फॉर एक्झाम्पल मर्क्युरी, इथं दाखवलंय. Shape of mercury meniscus in the capillary is upper convex. मग अशा प्रकारे जर लिक्विड सरफेस जर असेल तर तिथला जो लिक्विडचा सरफेस आहे तो असा असतो, कॉन्व्हेक्स टाइप मध्ये असतो. आता इथं त्यांनी 4 पॉइंट कन्सिडर केलेले आहेत बघा. पहिला पॉइंट घेतलेला आहे ए, तो इथं आहे. बी, तो इथं आहे. सी आणि डी. मग यापैकी ए आणि सी लिक्विडच्या बाहेरचे म्हणजे एअर मीडियम मधले आहेत. बी आणि डी हे दोघं पण लिक्विडच्या आतले आहेत. शिवाय ए आणि बी हे दोघं कॅपिलरीच्या आतले आहेत आणि सी आणि डी हे दोघं कॅपिलरीच्या बाहेरचे आहेत. कन्सिडर पॉइंट्स ए, बी, सी अँड डी. ए जस्ट अबव कॉन्व्हेक्स सरफेस इनसाइड द कॅपिलरी, बरोबर आहे का बघून घ्या. बी जस्ट बिलो कॉन्व्हेक्स सरफेस inside the capillary. C just above the plane surface outside the capillary, and D is just below the plane surface outside the capillary below C. हे असे 4 पॉइंट आहेत. मग या चारही पॉइंटच्या ठिकाणी असलेलं प्रेशर ते असं कन्सिडर केलंय. पी ए, पी बी ते इकडं आहे, पी सी ते इकडं आहे आणि पी डी ते इथं आहे. आता जर आपण हितला पोर्शन जो कॅपिलरीच्या आतला आहे आणि जो कॉन्व्हेक्स, हा एवढाच पार्ट जो कॉन्व्हेक्स पार्ट तयार झालेला आहे, आता हा
तयार दिसतोय हा कॉन्व्हेक्स. जर तुम्ही इकडून त्याला बघितलं तर त्याला तुम्ही कॉन्केव्ह म्हणायचं आहे, आणि तेच जर तुम्ही इकडून बघितलं तर त्याला कॉन्व्हेक्स म्हणायचं. मग बीच्या बाजूने असलेलं प्रेशर म्हणजे कॉन्केव्ह साईडला असलेलं प्रेशर हे जास्त आहे, म्हणून तर असं झालं हे बेंड. त्याला सुद्धा काही पाठ करायची काही गरज नाही, तुमचं तुम्ही विचार करू शकता. हे बघा, इथला लिक्विड सरफेस बेंड कसा झालाय, असा झाला. मग साहजिकच इकडल्या बीच्या बाजूनं प्रेशर जास्त असणार, एच्या बाजूनं कमी असणार, तेच त्यांनी इथे घेतले. द प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन द कॉन्व्हेक्स साइड, हे घेतलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी. नाउ पॉइंट्स ए अँड सी आर ऍट सेम लेवल. हे बघा, ए आणि सी हे दोघं पण बाहेरचे आहेत, ऍटमॉस्फिअर मधले आहेत, त्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रेशर सेम असणार आहे. म्हणजेच पी ए इज इक्वल टू पी सी असणार आहे. पण सी आणि डी इथं काय आहे बघा बरं, यांच्यामध्ये हा जो लिक्विड सरफेस आहे तो असा प्लेन आहे. मग प्लेन लिक्विड सरफेस असेल तर तिथलं प्रेशर इक्वल असतं. म्हणजेच इथं तुम्ही असं पण लिहू शकताय पी सी इक्वल टू पी डी. आता यांच्यात रिलेशन असं आहे बघा. मग आता ह्या पी ए ला काढतोय आणि तिथं फक्त मी काय टाकतोय, पी डी टाकतोय, कारण पी ए, पी सी आणि पी डी हे सगळे इक्वलच आहेत. मग पी ए काढून जर मी तिथं पी डी टाकलं तर हे काय होईल, पी बी इज ग्रेटर दॅन पी डी. म्हणजेच ह्या बीच्या ठिकाणी प्रेशर जास्त आहे, असं रिलेशन आहे थोडक्यात. पीबी इज ग्रेटर दॅन पीडी असं रिझल्ट मला मिळतोय. मग लिक्विडची प्रॉपर्टी काय आहे, इट फ्लोज फ्रॉम हाय प्रेशर पॉइंट टू लो प्रेशर पॉइंट. मग साहजिकच ह्या बीच्या ठिकाणी जर प्रेशर जास्त असेल तर लिक्विड इकडून इकडं फ्लो होणार. बघा असं दिसतंय, तसं नाही दिसलं तर आणखीन एका प्रकारे दाखवतो. लिक्विड बी कडून डी कडे फ्लो होणार. मग जसा इकडं पॉइंट डी आहे तसा इकडं पण तुम्ही घेऊ शकता, त्यामुळे लिक्विड इकडून इकडं पण फ्लो होईल. त्यामुळे साहजिकच कॅपिलरीच्या आतली लिक्विड लेवल डिक्रीज होणार. बघा इथं लिक्विड लेवल इथं कमी झालेली आहे आणि बाहेरची लिक्विड लेवल वाढणार. बघा लक्षात येते का? मग हे याचं बेसिक आहे, हे समजलं पाहिजे आपल्याला कशा पद्धतीनं काम करतं ते. मग त्यांनी आता पुढे काय काय म्हटले ते आवरूया, आता पूर्ण करूया. त्याच्यामध्ये पी ए इक्वल टू पी सी घेतले, ते आपण मगाशी सांगितलेलं आहे. बिटवीन द पॉइंट्स सी अँड डी द सरफेस इज अ प्लेन, त्यामुळे हे तिन्ही पण इक्वल असतील, ते आपण मगाशीच लिहिलं इथं. Therefore, PB is greater than PD, but the points B and D are at the same horizontal level. पण बी आणि डी दोघं पण एकाच लेवलला होते, त्यामुळे हे प्रेशर डिफरन्स जो काय आहे त्याच्यामुळे ते सेम प्रेशर ठेवण्यासाठी, दस इन ऑर्डर टू मेंटेन द सेम प्रेशर द मर्क्युरी इन द कॅपिलरी रशेस आउट ऑफ द कॅपिलरी. त्या कॅपिलरी मधून ते मर्क्युरी बाहेर पडतं आणि बाहेरच्या भागामध्ये थांबतं. बिकॉज ऑफ दिस देर इज अ ड्रॉप इन द लेवल ऑफ मर्क्युरी इनसाइड द कॅपिलरी ॲज शोन इन फिगर पी. त्यामुळं कॅपिलरीच्या आतली लिक्विड लेवल काय होते, डिक्रीज होते, आणि बाहेरची लिक्विड लेवल काय होते, वाढते. आता ही जी काही कॅपिलरी लेवल तिथं वाढणार आहे, कॅपिलरी राईज, नेमकी ती किती वाढते या संदर्भात त्यांनी आता याच्या ठिकाणी डिस्कशन सुरू केलेलं आहे. म्हणजे जर समजा आता इथं फॉल आहे, राईज दाखवले का आपण कुठं, राईज तर काही दाखवलेलं नाही. पुढच्या डायग्राम मध्ये आहे का बघून घेऊया, एकच मिनिट. कारण नेमका कुठला हाईट घ्यायचा आहे ते मला बघायचं आहे, एक मिनिट फक्त. तर हा जो कॅपिलरी मध्ये लिक्विड लेवल राईज होते, नेमकं ते कुठलं घ्यायचं आहे ते बघा. इथं मी त्याच्यासाठी वेगळी डायग्राम मी इथं कन्सिडर करतो.
तर या ठिकाणी ही आहे हॉरिझॉन्टल लिक्विड लेवल, या ठिकाणी आहे ती, आणि लिक्विड लेवल कॅपिलरीच्या आत इथपर्यंत वाढलेली आहे. तर या बाहेरच्या लिक्विड लेवल पासून इथपर्यंत ही जी काही लिक्विड लेवल वाढलेली आहे याला म्हणतात कॅपिलरी मधली राईज. मग हे तुम्हाला आता फाइंड आउट करायचं आहे की कॅपिलरी मध्ये लिक्विड लेवल नेमकी किती वाढते. त्याच्यासाठी त्यांनी हा पॉइंट घेतलेला आहे, कॅपिलरी राईज दॅट इज एक्सप्रेशन फॉर फॉल ऑर राईज. त्याच्यात परत दोन मेथड्स त्यांनी दिलेले आहेत. पहिली मेथड आहे युजिंग द प्रेशर डिफरन्स. युजिंग द प्रेशर डिफरन्स म्हणजे मगाशी आपण जो लाप्लास लॉ बघितला तो वापरायचा आहे, पी आय मायनस P0 हे वापरायचं आहे त्याच्यात. मग त्यांनी कसं कन्सिडर केलेलं आहे ते जरा बघा. द प्रेशर ड्यू टू लिक्विड or water column of height h must be equal to pressure difference 2T upon R due to concavity. हे त्यांनी डायरेक्टच घेतलंय. मग आपण पहिल्या सेक्शन मध्ये प्रेशरचा फॉर्म्युला आपण H इंटू रो इंटू जी हे घेतलेलं आहे. आपण प्रेशर डिफरन्स पण या पद्धतीने घेतलेला आहे. तोच प्रेशर डिफरन्स इकडे घ्यायचा आहे. आणि प्रेशर डिफरन्स ड्यू टू कॉन्केव्हिटी म्हणजे आपण मगाशी जो लाप्लास लॉ बघितला तो इकडे घ्यायचा आहे. बघा कसं आहे ते. यातल्या बाकी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. एच इज द लिक्विड लेवलची हाईट जी आहे ती एच आहे. रो आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड, जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, कॅपिटल टी सरफेस टेन्शन आहे. आता याच्यात त्याने ती कॉन्केव्हिटीची रेडियस जी दाखवलेली आहे ती जरा बघून घ्या. बघा हा तो कॉन्केव्ह सरफेस आहे या ठिकाणी, आणि याची रेडियस त्यांनी इथे दाखवलेली आहे. बघा तुम्हाला दिसतंय तिथं किंवा नाही, किंवा थोडासा वेगळा कलर घेतोय मी इथं. याला त्यांनी कॅपिटल आर घेतली. ही आहे रेडियस ऑफ कॉन्केव्हिटी. त्याच्यानंतर कॅपिलरीची रेडियस ती इथं दाखवलेली आहे स्मॉल आर. ठीक आहे, ती दाखवलेली आहे स्मॉल आर. त्यानंतर इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट साठी जे आपण टँजंट ड्रॉ करतो ती टँजंट इथं ड्रॉ केलेली आहे. मग या टँजंटला ही लाईन, ही आर कॅपिटल आर ची ही जी लाईन आहे ही या टँजंटला परपेंडिक्युलर असते. त्याच्यानंतर हा जो सरफेस आहे इथं, या सरफेसला ही स्मॉल आर ची लाईन परपेंडिक्युलर आहे. लक्षात घ्या कसं आहे ते. मग ह्या दोन टँजंट मधले, म्हणजे इथं मी नंबरिंग करतोय 1 आणि 2, या दोन टँजंट मधला अँगल इथं त्यांनी दाखवलेला आहे तो आहे थीटा. मग या दोघांना हे कॅपिटल आर आणि स्मॉल आर परपेंडिक्युलर आहे, त्यांच्यातला सुद्धा अँगल किती येणार इथं, थीटा येणार. मग हा जो छोटा काटकोन त्रिकोण आहे तो जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला, थीटाच्या शेजारची बाजू आहे. त्यामुळे स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल आर इंटू कॉस थीटा असं तुम्ही घेऊ शकताय. कॉम्पोनंट्स झालेत आपले. थीटाच्या शेजारचा कॉम्पोनंट हायपोटेनियस इंटू कॉस थीटा, थीटाच्या समोरचा कॉम्पोनंट हायपोटेनियस इंटू साइन थीटा, तेच इथं वापरले. बघा लक्षात येते का. मग आता याच्यावरून त्यांनी हे इक्वेशन घेतले. बघा बरं, कॅपिटल आर इक्वल टू स्मॉल आर अपॉन कॉस थीटा येईल. हे इक्वेशन तुम्हाला मिळेल. त्याला त्यांनी म्हटले देन रेडियस ऑफ कर्वेचर कॅपिटल आर ऑफ द मेनिस्कस इज गिव्हन बाय. डायरेक्टच घेतले सगळ्या गोष्टी. आणि काही जास्त याच्यामध्ये काही त्यांनी एक्सप्लेनेशन ठेवलेलं नाही. आपणच वेगवेगळे सगळे आणायचे फॉर्म्युले एकत्र करायचे. फक्त ही कॅपिटल आर ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये वापरायची.
बघा कसं आहे ते. आपण इकडे बाजूला मांडूया थोडस. आपल्याकडे बेसिक इक्वेशन आहे एच रो जी इज इक्वल टू 2t अपॉन स्मॉल आर, सॉरी कॅपिटल आर आहे. त्यानंतर कॅपिटल आर इक्वल टू ते काय आहे बघा बरं. बघा इथे इक्वेशन आहे स्मॉल आर अपॉन कॉस थिटा येणार. ही व्हॅल्यू इथं वापरा कॅपिटल आरच्या ठिकाणी. एच रो जी ट्वाइस टी डिव्हायडेड बाय कॅपिटल आरच्या ठिकाणी हे असेल. मग हे आता वरती पाठवा. एच रो जी डिव्हायडेड बाय 2t कॉस थिटा अपॉन आर. मग याच्यावरून तुम्ही कुठलंही इक्वेशन काढू शकताय. जर एच चं इक्वेशन पाहिजे असेल 2t कॉस थिटा डिव्हायडेड बाय आर इंटू रो इंटू जी. आणि याच्यावरून तुम्हाला टी पाहिजे असेल सरफेस टेन्शन, कारण ती पण महत्वाची टर्म आहे, ते पण तुम्ही काढू शकताय. टी इक्वल टू एच आर रो जी डिव्हायडेड बाय 2 इंटू कॉस थिटा असे येऊ शकतं. मग हेच सगळं सिम्प्लिफाय करून त्यांनी इथं फायनल फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे तो असा आहे. आता याच्यामध्ये काय म्हटले बघा. नॅरोअर द ट्यूब ग्रेटर इज द हाईट टू विच द लिक्विड रायझेस ऑर फॉल्स. समजा आर ची व्हॅल्यू वाढवली म्हणजे वाईड केली ट्यूब, तर एच कमी होणार, हाईट कमी होणार. आर ची व्हॅल्यू डिक्रीज केली म्हणजे ट्यूब नॅरो केली तर हाईट वाढणार. इफ कॅपिलरी ट्यूब इज हेल्ड व्हर्टिकल इन अ लिक्विड दॅट हॅज अ कॉन्व्हेक्स मेनिस्कस. आता हे दुसऱ्यासाठी, हे आता आपण कुठलं बघितलं, कॉन्केवचं बघितलं म्हणजे वॉटरसाठी बघितलं. हे जर समजा दुसरं जर तुम्ही घेतलं म्हणजे मर्क्युरी सारखं लिक्विड की जे वॉटर सरफेसला, सॉरी सॉलिड सरफेसला वेट करत नाही. इन दॅट केस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज ऑप्टिव्स. जर थिटा ऑप्टिव्स असेल तर कॉस थिटा निगेटिव्ह येणार. कॉस थिटा निगेटिव्ह आलं की एच पण निगेटिव्ह येणार. आणि एच निगेटिव्ह आलं की ओळखायचं कॅपिलरीच्या आतली लिक्विड लेवल फॉल होणार. दस द लिक्विड विल सफर कॅपिलरी फॉल ऑर डिप्रेशन. त्यामुळे हे कसं आहे, कुठल्यासाठी काय काय येतात व्हॅल्यूज, जरा साधारणपणे विचार करून ठेवा. नेक्स्ट मेथड बघा. युझिंग द फोर्सेस. द फोर्सेस वापरून याचा आणखीन एक डेरिव्हेशन आहे. मगाशी प्रेशर डिफरन्स, कॉन्केव्हिटी याचा वापर केलेला होता. मग परीक्षेमध्ये काय तुम्हाला सेपरेट असं कुठल्या मेथडच्या नावानं वगैरे विचारतील अशी शक्यता फार कमी आहे. त्यामुळे कुठल्याही मेथडनं तुम्ही सोडवलं तरी चालेल. आता याच्यामध्ये फोर्सेस म्हणजे कशा पद्धतीने वापरले बघा. राईज ऑफ वॉटर इनसाइड अ कॅपिलरी इज अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. लिक्विड लेवल वरती वाढते आणि ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होते. त्यामुळे राईज ऑफ वॉटर जे आहे ते ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट आहे. हेन्स weight of liquid column must be equal and opposite to proper component of force due to surface tension at the point of contact. त्यामुळे त्या लिक्विड कॉलमचं जे वेट आहे जे डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होईल, इट मस्ट बी इक्वल अँड अपोजिट टू द प्रॉपर कंपोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्या ठिकाणी अपवर्ड डिरेक्शन मध्ये सरफेस टेन्शनमुळे कोणता तरी कंपोनंट ऍक्ट होत असणार आहे, तो फाइंड आउट करा. तो कंपोनंट आणि डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणार वेट हे एकमेकांना बॅलन्स करतात. मग त्याच्यासाठी त्यांनी कसं कन्सिडर केलेलं आहे बघा. ती जी कॅपिलरी आहे, कॅपिलरी जर वॉटरमध्ये इमर्स केली आणि ती जर कॅपिलरी तुम्ही जर वरून बघितली अशी, तर इथं काय परिस्थिती आहे, याचं याची जर मी रेडियस जर दाखवली इथं, तर सेंटर पासून इथपर्यंत रेडियस येणार बघा. ही रेडियस आर
आणि हे सगळं वॉटरनं भरलेलं असेल पूर्णपणे. बरोबर. इथं सगळीकडे काय असणार आहे, या पद्धतीनं वॉटर आहे याच्यामध्ये. मग वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये किती सरफेस, किती लेंथ, वॉटरच्या सरफेसमध्ये या कॅपिलरीची किती लेंथ असेल ते तुम्हाला काढावं लागेल. सो धिस लेंथ ऑफ the liquid which is in contact with the capillary, it is equal to its circumference. मग circumference किती असणार आहे, 2 pi r. समजून घ्या हे व्यवस्थित सगळं. त्यांनी पुढचं वाक्य तेच दिले बघा. लेंथ ऑफ लिक्विड इन कॉन्टॅक्ट इनसाइड द कॅपिलरी इज circumference 2 pi r. मग फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज गिव्हन बाय. मग सरफेस टेन्शनचा बेसिक फॉर्म्युला काय होता, टी इक्वल टू एफ अपॉन एल होतं. म्हणजेच एफ इक्वल टू काय येणार, सरफेस टेन्शन. बघा, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इक्वल टू टी इंटू लेंथ इन कॉन्टॅक्ट. मग टी किती आहे, कॅपिटल फोर्स सरफेस टेन्शन कॅपिटल टी, लेंथ इन कॉन्टॅक्ट 2 पाय आर. पहिलं इक्वेशन असं मिळेल. Now direction of this force is along the tangent as shown. त्याची डायग्राम आपण फक्त जरा व्यवस्थित काढूया आणि त्याचा कंपोनंट जो आहे तो शोधणं खूप महत्वाचं आहे आणि व्यवस्थित शोधणं खूप महत्वाचं आहे. जरा थोडस मोठी काढतोय मी इथं कॅपिलरी. याच्यामध्ये जे लिक्विड आहे, वॉटर सरफेस जो आहे तो असा आहे या पद्धतीनं. मग याचा ऍक्ट होणारा जो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन जो इथं ऍक्ट होणार आहे तो असा ऍक्ट होणार टँजन्शियल. मग हा आहे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन एफ टी. बघा समजते का. आणि इथं जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मला मिळणार आहे, बघा इकडे एक टँजंट ही अशी काढावी लागेल, त्यानंतर या सरफेस वरती एक टँजंट ड्रॉ करावी लागेल. इथं अँगल येणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा, तोच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथे येणार थीटा. आता हा जो फोर्स मी इथं दाखवलेला आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन वरती, त्याचे मला दोन कंपोनेंट्स फाइंड आउट करावे लागतील. एक कंपोनेंट इकडे येणार, दुसरा कंपोनेंट इकडे येणार. बघा समजते का. मग हा एफ टी आहे. इकडून इकडे जर तुम्ही असं कंप्लीट केलं रेक्टँगल किंवा पॅरलोग्राम, तर थीटाच्या शेजारचा कंपोनेंट मला पाहिजे आहे, तो येणार एफ टी इंटू कॉस थीटा. आणि हा जर थीटा असेल तर हा पण थीटा येणार. मग थीटाच्या समोरचा कंपोनेंट तो येणार एफ टी इंटू साइन थीटा. मग असे सेम कंपोनेंट इकडे पण येणार, इकडे एक येणार, इकडे एक येणार, आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन तो इकडे येणार. मग याच्यातले जे हॉरिझॉन्टल कंपोनेंट्स आहेत म्हणजे हा आणि इथं पण एफ टी साइन थीटा असणार आहे तो, हे एकाच कॅपिलरी वरती ऍक्ट होतात, अपोजिट डिरेक्शन मध्ये ऍक्ट होतात, त्यामुळे ते कॅन्सल होतील. बघा लक्षात येते का. आणि हे जे एफ टी कॉस थीटा सारखे जे कंपोनंट आहेत दे आर डिरेक्टेड इन अपवर्ड डिरेक्शन दोघं पण, त्यामुळे त्यांची समेशन होते आणि ते काय करतात, या लिक्विडला, या लिक्विड वरती हा अपवर्ड डिरेक्शन मध्ये टोटल फोर्स ऍक्ट होतो आणि ते या लिक्विडला वरती घेऊन जातात. मग तो फोर्स किती आहे, एफ टी इंटू कॉस थीटा. मग हा एफ टी आताच आपण काढला इथं बघा, इथं आहे टी इंटू 2 पाय आर. मग तो जर तुम्ही इथं वापरला त्याच्यामध्ये एफ टीच्या ठिकाणी, तर टी इंटू 2 पाय आर हा झाला एफ टी, फोर्स ड्यू टू टेन्शन, आणि त्याच्या पुढे कोण आहे परत, कॉस थीटा आहे.
त्यामुळं हा व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणारा जो टोटल फोर्स आहे तो टोटल फोर्स एवढा आहे. बघा समजतंय का? आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणारा फोर्स फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यासाठी परत एकदा जरा इकडंच यायचं आहे. परत एकदा मी इथं कॅपिलरी दाखवतोय. तर मला त्याच्यातलं लिक्विडचं वेट फाइंड आउट करायचं आहे. जरा थोडस जास्त दाखवतो इथं मी आता. आणि याच्या आत जे लिक्विड कॉलम आहे, ही जर लिक्विड लेवल आपण घेतली, ही डाऊनवर्ड पूर्ण ही बाहेरची आतली लिक्विड लेवल इथपर्यंत, कॅपिलरी मधली लिक्विड लेवल इथपर्यंत वाढलेली आहे. हे डिस्टन्स आहे h. कॅपिलरीची रेडियस कन्सिडर करतोय स्मॉल r. त्यामुळे याच्या आत हे काय असणार आहे? साधारणपणे असं असणार आहे, सिलेंड्रिकल. म्हणजे हाच पार्ट, एवढाच पोर्शन काय होईल? सिलेंडर होणार. त्याची रेडियस r आहे, हाईट h आहे. मग याचा व्हॉल्यूम किती होईल? पाय r स्क्वेअर इंटू h. एवढं लिक्विड, त्या लिक्विडचा व्हॉल्यूम हा या लिक्विड कॉलम मध्ये असेल. हा त्याचा व्हॉल्यूम झाला. आता डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे रो इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. याच्यावरून मास इनसाइड द कॅपिलरी किती होणार? रो इंटू व्ही होणार. म्हणजेच m इक्वल टू रो इंटू पाय r स्क्वेअर h एवढं मास येणार. मग त्याच्यावरून वेट किती येईल? वेट इक्वल टू mg येणार. म्हणजेच ह्याला g न मल्टिप्लाय करून घ्या, हे असेल. एवढं वेट डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणार. तेच बघा आता इथं कसं कसं काय काय घेतलेलं आहे ते. हे बघा, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ते एवढं घेतलंय. मग त्याच्यावरून मास काढलेला आहे. मास काढण्यासाठी व्हॉल्यूमला फक्त डेन्सिटीनं मल्टिप्लाय करायचं. त्याच्यावरून वेट काढलेलं आहे, तिथं फक्त जी न मल्टिप्लाय करायचं, हे असेल. मग वेट डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणार आणि हा व्हर्टिकल कंपोनंट आहे तो अपवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणार. मग हे दोन्ही ज्या ठिकाणी बॅलन्स होतील तिथं जाऊन ती लिक्विड लेवल स्टॉप होईल. This must be equal and opposite to vertical component of force due to surface tension. हे वेट आणि हा व्हर्टिकल कंपोनंट हे इक्वल झाले पाहिजेत. मग या दोघांना इक्वेट केलं इथं. मग याच्यातलं बघा काय काय होते. पाय कॅन्सल होईल, एक r कॅन्सल होईल. मग याच्यावरून h इक्वल टू रो जी इकडं पाठवा, r रो जी हे एवढं सगळं इकडं 2t cos थीटा हे अंशात. याच्यावरून t पाहिजे असेल तर 2 cos थीटा ने इकडे डिवाइड करा, असा फॉर्म्युला आहे. This same expression is also valid for capillary fall. कॅपिलरी फॉल साठी सुद्धा तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकताय. त्यामुळे लक्षात ठेवा, डेरिव्हेशन्स दोन प्रकारे आहेत. तुम्हाला कुठलं चांगलं वाटतंय, बरं वाटतंय, एक तरी कमीत कमी डेरिव्हेशन करून ठेवा. नेक्स्ट पॉइंट बघा, फ्लुइड्स इन मोशन. The branch of physics which deals with the study of properties of fluids in motion is called as hydrodynamics. आता जे फ्लुइड्स आहेत ते मोशन मध्ये आहेत, म्हणजे त्यांना काहीतरी ठराविक स्पीड असेल, व्हेलॉसिटी असेल, त्याचा स्टडी करणारी वेगळी ब्रँच आहे ती हायड्रोडायनॅमिक्स आहे. याच्या आधी आपण अजून एक ब्रँच बघितली होती ती हायड्रोस्टॅटिक्स होती. त्याच्यामध्ये फ्लुइड्स ऍट स्टेशनरी, म्हणजे जे फ्लुइड्स रेस्टला आहेत, स्टेशनरी कंडिशन मध्ये आहेत, त्यांचा स्टडी त्याच्यामध्ये केला जायचा. Now figure shows a pipe whose direction and cross-sectional area change arbitrarily. The direction of flow of the fluid in a pipe is as shown. इथं डायग्राम दाखवलेली आहे.
आता याच्यावरून त्यांनी काय काय ठराविक टर्म्स, नवीन नवीन टर्म्स इथं डिफाईन केलेल्या आहेत त्या बघूया. ह्या डायग्राम मध्ये बघा, ह्याला म्हटलेलं आहे फ्लो ट्यूब म्हटलेलं आहे. याच्यामध्ये दाखवलेल्या ह्या ज्या लाईन्स आहेत त्या फ्लो लाईन्स आहेत. एक ठराविक एरिया कन्सिडर केलेला आहे तिथं. तर कन्सेप्ट बघा काय काय आहेत त्याच्यातल्या. स्टेडी फ्लो, हिअर व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड or pressure at a given point is a constant over time. तुम्ही याच्यातला कुठलाही एक पॉइंट कन्सिडर करा, कोणत्याही लाईनवरचा, तिथली व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असणार, इथं असलेलं प्रेशर हे नेहमी कंटिन्युअसली कॉन्स्टंट राहणार. फ्लो लाईन, इट इज द पाथ ऑफ एन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन ए मुव्हिंग फ्लुइड ॲज शोन. हे जे लाईन दाखवलेले आहेत, ह्या लाईन्स काय इंडिकेट करतात, तर याच्यातला एक पार्टिकल कशा पद्धतीनं पुढे ट्रॅव्हल होणार आहे. इंडिव्हिज्युअल पार्टिकलच्या लाईन्स आहेत त्या. त्याच्या पुढे आहे स्ट्रीम लाईन. इट इज ए कर्व whose tangent at any point in the flow is in the direction of the velocity of a flow at that point. Streamlines and flow lines are identical for a steady flow. म्हणजे स्ट्रीम लाईन आणि फ्लो लाईन हे दोन्ही पण एकच आहेत, आयडेंटिकल आहेत. फक्त त्यांनी काय म्हटलंय त्याच्यामध्ये ते एक जरा बघून घेऊया. समजा जर स्ट्रीम लाईन या पद्धतीनं असेल कर्व, तर त्याला तुम्ही काय करायचंय, कुठल्याही पॉइंटच्या ठिकाणी तुम्ही टँजंट लाईन ड्रॉ करायची. हे तुम्हाला काय दाखवेल, त्या फ्लो जो आहे त्याची डिरेक्शन, त्याची व्हेलॉसिटी दाखवण्याचं काम ते करेल. परत एकदा ते वाक्य बघूया आपण. Streamline, it is a curve whose tangent at any point in the flow is in the direction of the velocity of a flow at that point. त्या कर्वला तुम्ही जर टँजंट ड्रॉ केली तर त्या टँजंटची डिरेक्शन म्हणजेच काय असेल, व्हेलॉसिटीची डिरेक्शन असेल. स्ट्रीम लाईन्स म्हणा किंवा फ्लो लाईन्स म्हणा एकच आहे. फ्लो ट्यूब, फ्लो ट्यूब, इट इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स. ह्या सगळ्या फ्लो लाईन्सना एकत्र करा, त्याचं एक बंडल तयार करा, बाउंड बाय अन इमॅजिनरी वॉल. हे दाखवलेलं आहे ते इमॅजिनरी वॉल आहे त्या ठिकाणी. मग हे साधारणपणे कसला आकार दिसतो, ट्यूब सारखा आकार दिसतो, म्हणून फ्लो ट्यूब म्हटले. फॉर ए स्टेडी फ्लो, फ्लुइड कॅनॉट क्रॉस वॉल्स ऑफ ए फ्लो ट्यूब. स्टेडी फ्लो मध्ये या ट्यूब मधून लिक्विड कधीच असं बाहेर निघून जात नाही, ते असं स्ट्रेट सरळच निघून जाणार. या ट्यूब मधून ते लिक्विड बाहेर पडत नाही. फ्लुइड्स इन ऍडजेसंट फ्लो ट्यूब्स कॅनॉट मिक्स. याच्या शेजारी जर मी दुसरी फ्लो ट्यूब जर दाखवली तर ही एक फ्लो ट्यूब आणि याच्या शेजारची दुसरी फ्लो ट्यूब, यांच्यातले लिक्विड्स, यांच्यातले फ्लुइड्स एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत. त्याच्या पुढचा पॉइंट आहे लॅमिनर फ्लो और स्ट्रीम लाईन फ्लो. डायग्राम दाखवलेली आहे लॅमिनर फ्लोची. टर्ब्युलंट फ्लो पण दाखवलेला आहे. लॅमिनर फ्लो आणि स्ट्रीम लाईन फ्लो एकच. इट इज ए स्टेडी फ्लो इन विच ऍडजेसंट लेयर्स ऑफ ए फ्लुइड मूव्ह स्मूथली ओव्हर इच अदर ॲज शोन इन फिगर. या पहिल्या फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे एक लेयर, दुसरा लेयर, तिसरा लेयर, चौथा, पाचवा हे अगदी स्मूथली ओव्हर इच अदर मूव्ह होत असतात. त्यामुळे हे तुम्ही कुठं कन्सिडर करू शकताय, जिथं अगदी संथपणे पाणी वाहतंय त्या ठिकाणी तुम्ही हे कन्सिडर करू शकताय. ए स्टेडी फ्लो ऑफ रिव्हर कॅन बी अज्युम्ड टू बी अ लॅमिनर फ्लो. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे टर्ब्युलंट फ्लो. इट इज अ फ्लो ॲट अ व्हेरी हाय फ्लो रेट so that there is no steady flow and flow pattern changes continuously as shown in figure B. आता हे दुसरा प्रकार दाखवलाय बघा, ह्याच्यामध्ये काहीच नाहीये, कुठलाही लेअर कुणीकडे पण मूव्ह होतोय, हे असं मधनच परत रिटर्न पण येते. बघा लक्षात येते. मग हे असं कधी दिसतं तुम्हाला, ज्यावेळेला नदीला पूर वगैरे येतो, फ्लडेड रिव्हर, किंवा पाण्याचा नळ एकदम सुपरफास्ट जर तुम्ही सोडलात एकदम, तर त्याच्यातून पाणी जे बाहेर पडतं ते या पद्धतीनं बाहेर पडतं. मग याच्यामध्ये असे भोवरे वगैरे तयार होतात, असं गोल पाणी फिरत असतं.
त्यांना व्हर्लपूल असं पण म्हणतात. एक्झाम्पल बघा काय दिले, ए फ्लडेड रिव्हर फ्लो ऑर ए टॅप रनिंग व्हेरी फास्ट इज अ टर्ब्युलंट फ्लो. मग या टर्ब्युलंट फ्लो मध्ये कसलाच स्टडी करता येत नाही, कारण त्यात काहीच सांगू शकत नाही पुढं कसं पाणी फ्लो होईल, काय होईल, काही गॅरंटी नाही. त्यामुळे आपल्याला जो स्टडी करायचा आहे तो लॅमिनर फ्लो किंवा स्ट्रीम लाईन फ्लो यांचा स्टडी करायचा आहे. आता या दोघांच्यातला डिफरन्स बघून घेऊया. ऑलरेडी बऱ्यापैकी डिफरन्स यांच्यातला झालेला आहे, तरी पण जरा परत एकदा इथं आपण सेपरेटली कन्सिडर करूया. स्ट्रीम लाईन फ्लो मध्ये काय सांगितले बघा, स्मूथ फ्लो ऑफ ए फ्लुइड with velocity smaller than a certain critical velocity is called a streamline flow or a laminar flow. एक ठराविक व्हेलॉसिटी कन्सिडर करायचे, क्रिटिकल व्हेलॉसिटी. या क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा जर कमी व्हेलॉसिटी असेल तर तिथलं लिक्विड हे स्ट्रीम लाईन फ्लो, त्या लिक्विडचा फ्लो स्ट्रीम लाईन फ्लो तुम्ही कन्सिडर करू शकता. मात्र हेच जर तुम्ही क्रिटिकल व्हेलॉसिटीच्या पुढे जर गेला, व्हेन इट्स व्हेलॉसिटी इनक्रीजेस बियॉन्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी, मग मात्र स्ट्रीम लाईन फ्लोचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, टर्ब्युलंट फ्लो मध्ये होतं. द इरेग्युलर अँड अनस्टेडी फ्लो ऑफ अ फ्लुइड व्हेन इट्स व्हेलॉसिटी इनक्रीजेस बियॉन्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी इज कॉल्ड टर्ब्युलंट फ्लो. म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा कमी स्ट्रीमलाईन फ्लो, क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा जास्त टर्ब्युलंट फ्लो. Velocity of a fluid at a given point is always constant in streamline flow. इथं कॉन्स्टंट नसते व्हेलॉसिटी, ती कंटिन्युअसली चेंज होत असते. टू स्ट्रीम लाईन्स कॅन नेव्हर इंटरसेक्ट, दॅट इज दे आर ऑलवेज पॅरलल टू इच अदर. इथं इंटरसेक्टच नव्हे तर तिथं रोटेशनल मोशन सुद्धा प्रोड्यूस होतं, प्रोड्युसिंग एडीज ऑर व्हर्लपूल्स. नुसते इंटरसेक्ट होत नाही तर भोवरे सुद्धा तयार होतात त्याच्या पुढे. इट कॅन बी, स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये बघा, इट कॅन बी ॲझ्युम्ड टू बी डिव्हायडेड इंटू ए नंबर ऑफ प्लेन लेयर्स थ्रू ए पाईप ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया. ऑल स्ट्रीमलाईन्स विल बी पॅरलल टू ऍक्सिस ऑफ ट्यूब. जर समजा तुम्ही प्लेन सरफेस घेतला तर त्याच्यामध्ये तुम्ही प्लेन लेयर्स एकावरती दुसरा, दुसऱ्यावरती तिसरा असं कन्सिडर करू शकताय. पाईप जर घेतली तर त्या पाईपच्या ऍक्सिसला पॅरलल तुम्ही सगळ्या स्ट्रीमलाईन्स कन्सिडर करू शकताय. असली कोणतीही गोष्ट टर्ब्युलंट फ्लो मध्ये कन्सिडर करू शकत नाही. टर्ब्युलंट फ्लो मध्ये सगळ्या मोशन्स ह्या रॅन्डम डिरेक्शन मध्ये असतात, म्हणजे आपण सांगू शकत नाही ती नेमकं कोणत्या डिरेक्शन मध्ये चालते. इट डू नॉट हॅव एनी प्रॉपर ऑर्डर, त्याला कुठल्याही प्रकारची ऑर्डर, डिसिप्लिन काहीही नसते. हा डिफरन्स एक बघून ठेवा, 2 मार्काच्या दृष्टीनं विचारू शकतात तुम्हाला हा डिफरन्स, त्यामुळे तो करून ठेवा. नेक्स्ट पॉइंट आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड रेनॉल्ड्स नंबर. इम्पॉर्टंट पॉइंट करून ठेवा, 2 मार्काच्या दृष्टीने विचारू शकतात, एमसीक्यू सुद्धा त्याच्यावरती विचारू शकतात. द फ्लो ऑफ ए फ्लुइड वेदर स्ट्रीमलाईन ऑर टर्ब्युलंट इज डिफरन्शिएटेड ऑन द बेसिस ऑफ व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो. एखादा लिक्विडचा फ्लो हा स्ट्रीमलाईन आहे का टर्ब्युलंट आहे, हा कशावरून ठरवता येतो, त्याच्या व्हेलॉसिटीवरून. द व्हेलॉसिटी बियॉन्ड विच ए स्ट्रीमलाईन फ्लो बिकम्स टर्ब्युलंट इज कॉल्ड ॲज अ क्रिटिकल व्हेलॉसिटी. ज्या व्हेलॉसिटीच्या पुढं किंवा ज्या व्हेलॉसिटी पेक्षा जास्त व्हेलॉसिटी ठेवल्यानंतर स्ट्रीमलाईनचं कन्व्हर्शन टर्ब्युलंट मध्ये होतं, त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणतात. अकॉर्डिंग टू रेनॉल्ड्स, रेनॉल्ड्स नावाचा सायंटिस्ट आहे, त्यानं क्रिटिकल व्हेलॉसिटीसाठी हा फॉर्म्युला सांगितला. Vc, it is the critical velocity. Rn, it is the Reynolds number. त्याच्यानंतर इटा, इट इज द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, हे पुढे येईल. रो, डेन्सिटी ऑफ फ्लुइड, अँड स्मॉल डी, इट इज द डायमीटर ऑफ द ट्यूब. मग याच्यावरूनच तुम्ही रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला तयार करू शकता, व्हीसी रो इंटू डी डिव्हायडेड बाय इटा,
ह्याला इटा असं म्हणतात, माहित असू दे. मग हा जो रेनॉल्ड्स नंबर आहे तो फक्त एक नंबर आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं युनिट किंवा डायमेन्शन्स नाही. रेनॉल्ड्स नंबर इज अ प्युअर नंबर, इट हॅज नो युनिट, नो डायमेन्शन्स. आता या व्हॅल्यूज तेवढ्या लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं. जेव्हा रेनॉल्ड्स नंबर लेस दॅन 1000 आहे त्यावेळेला तो फ्लो कसला आहे, स्ट्रीमलाईन फ्लो आहे. त्याच्यानंतर तो ग्रेटर दॅन 2000 आहे, तर 100% ते टर्ब्युलंट फ्लो असेल. मग 1000 ते 2000 यांच्यामध्ये काय म्हणायचं मग, द फ्लो ऑफ अ फ्लुइड बिकम्स अनस्टेडी, दॅट इज इट चेंजेस फ्रॉम अ स्ट्रीमलाईन फ्लो टू अ टर्ब्युलंट फ्लो. आता जर हा रेनॉल्ड्स नंबर 1000 ते 2000च्या मध्ये असेल तर तो जो लिक्विडचा किंवा फ्लुइडचा फ्लो आहे तो अनस्टेडी असतो, अनस्टेबल असतो. म्हणजे तुम्ही त्याला स्ट्रीमलाईन मध्ये पण घेऊ शकत नाही, टर्ब्युलंट मध्ये पण घेऊ शकत नाही. तर त्याला तुम्ही काय म्हणू शकताय, इट इज गेटिंग चेंज्ड फ्रॉम स्ट्रीमलाईन फ्लो टू द टर्ब्युलंट फ्लो. त्यामुळे ह्या तीनही कंडिशन्स व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावरती एमसीक्यू येतो. फॉर्म्युला लक्षात ठेवा, फॉर्म्युले तर सगळेच करायचे आहेत, त्याच्यात काही चेंजेस करायचे नाही.